राज्य के कृषि मंत्री मानिकराव कोकाटे इन दिनों विदर्भ दौरे पर हैं। इस दौरान गुरुवार को उन्होंने नागपुर में वनामती में प्रगतिशील और प्रयोगात्मक किसानों के साथ बैठक की। इस बैठक के संबंध में मीडिया को जानकारी देते हुए उन्होंने बताया कि कृषि को समृद्ध बनाने के उद्देश्य से राज्य सरकार काम कर रही है। और हालांकि इस दौरान जब पत्रकारों ने सोयाबीन और कपास की कीमत को लेकर सवाल किया तो विपणन मंत्रालय का मुद्दा बताते हुए जवाब देने से टाल दिया। मी शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। शेतकऱ्यांशी हितगुज करण्यासाठी आलेलो आहे। सध्याच्या राज्य सरकारच्या असलेल्या योजना त्या संदर्भात काही सुधार त्यांना हवा आहे का, त्या संदर्भात काही बदल हवा आहे का, नवीन तंत्रज्ञान या ठिकाणी नवीन तंत्रज्ञान, नवीन बियाणं, औषधं आणि खताच्या संदर्भात काही त्यांना बोलायचं आहे का, आणि नवीन तंत्रज्ञानाच्या संदर्भात काही सूचना करायच्या आहेत का, या सर्व सूचना त्यांच्या कडून मला या ठिकाणी घ्यायच्या आहेत। आणि त्यानंतर हा सगळा डाटा गोळा केल्यानंतर एक धोरणात्मक निर्णय घेऊन एक कृषी खात्याचं एक उत्कृष्ट असं धोरण कसं तयार करता येईल या दृष्टिकोनातून माझी दौरे सुरू आहे। नाही, ते आता रॅकेटमध्ये त्यांना सरकारने पैसे दिलेले नाही। 4 लाख अर्ज त्यांचे नामंजूर करण्यात आलेले आहे। त्यामुळे तो विम्याचा प्रश्न आणि काही अंशी थोडंफार अजून सापडत असेल तर त्यावर कारवाई सुरू आहे। त्यामध्ये आम्ही सर्व तपासूनच या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना विम्याची योजना दुरुस्त होईल पण सुरू राहील।